आणि यानंतर राज्याच्या राजकारणातली सगळ्यात मोठी बातमी आहे। ठाकरे मनसे युतीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। मनसेशी युती करण्यासाठी आम्ही सगळे सकारात्मक आहोत असं एक मोठं वक्तव्य मनसे ठाकरे युतीवर संजय राऊतांनी केलंय। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा संवाद झालाही असेल, तुम्हाला काय माहिती असं सूचक वक्तव्य राऊत करतायत। राज ठाकरेंचा कॅफे नाही तर आमच्यासाठी ते घरच आहे, मी राज ठाकरेंच्या घरी नक्की जाईन असं राऊतांनी बोलून दाखवलं। तर दुसरीकडे मराठी माणसं एकत्र येतात हा आनंदच आहे अशी सूचक प्रतिक्रिया संदीप देशपांडे देत आहेत। दरम्यान उद्धव ठाकरेंनी प्रस्ताव द्यावा अशी मनसेनं मागणी केल्याचं कळतंय, त्यामुळे उद्धव ठाकरे प्रस्ताव देणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। ठाकरे आणि मनसे युतीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। मनसे सोबत युती करण्यासाठी आम्ही सगळे सकारात्मक असल्याचं मोठं विधान राऊत करतायत। मग आम्ही सकारात्मक आहोत म्हणून खाली कार्यकर्त्यांचं मनोविजन सुरू आहे ना। तुम्ही एक समजून कसं घेत नाही? आपण फार मोठे पत्रकार आहात सगळे लोक, आपल्याला महाराष्ट्राचं राजकारण चांगलं माहिती आहे। नेत्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्यामुळेच कार्यकर्त्यांचं मनोबल वाढलेलं। आम्ही सकारात्मक आहोत, माननीय राज ठाकरे सकारात्मक आहेत, त्यांचे सहकारी सकारात्मक आहेत, माननीय उद्धव ठाकरे साहेब सकारात्मक आहेत। आम्ही त्यांचे सगळे सहकारी या विषयावर अत्यंत सकारात्मक असल्यामुळे त्याचा परिणाम जमिनीवरच्या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना झाला असेल तर त्याच्यामध्ये चिंतेचं कारण काय? तुम्ही स्वागत केलं पाहिजे त्याचं। सर, आपण जर बघितलं कल्याणमध्ये देखील मनसे आणि शिवसैनिक एकत्र आले होते। काल नाशिकमध्ये एका कार्यालयाच्या उद्घाटनामध्ये देखील ठाकरे आणि मनसे हे एकत्र आले होते। तर कुठेतरी ठाकरे यांची युती झाली पाहिजे, दोन्ही ठाकरे एकत्र आली पाहिजे असं चर्चा देखील सुरू आहे। मला वाटतं आपण पहिल्यांदा जर सन्माननीय राजसाहेबांचा जो महेश मांजरेकरांना पॉडकास्ट दिला होता तो जर बघितला तर राजसाहेबांना जे अपेक्षित होतं ते असं होतं की महाराष्ट्राच्या प्रश्नांवर सर्व मराठी माणसांनी एकत्र यावं। त्याप्रमाणे मराठी माणसं एकत्र येत आहेत, आनंद आहे। ही जी मुलं आहेत सगळी त्यांच्या जन्माच्या आधीपासून हे दोन भाऊ आहेत ना। मी त्या दोघांनाही पाहिलंय आणि जाहीरपणे तर आता मी 10 मिनिटांनी राज ठाकरे यांना फोन करतोय किंवा 10 मिनिटांनी उद्धव ठाकरेंना फोन करतोय असं समाज काय सोशल मीडियावर सांगून ते कोणी एकमेकांना फोन करत नाही। काय सांगावं, फोन झाले सुद्धा असतील तर तेच विचारायचं, फोन झाले पण काय तुम्हाला बघा, मी वारंवार म्हणा तुम्हाला फळ दिसल्याचे कारण आहे ना, ज्याला तुम्ही फ्रुटफुल टॉक्स म्हणता बरं का। तुम्हाला फळ दिसेल ना, एक प्रक्रियातून फळ येतं, त्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की काही दिवसांनी तुम्ही म्हणाल खूपच झाडाला फळं आली आहे, तर एवढी लवकर फळं आली कशी? प्रश्न असा आहे की जरी त्या तुमचं बोलणं होत असलं किंवा सकारात्मक असलं तरी आमच्यामध्ये त्यांच्यामध्ये कुठलीही चर्चा चालू नाहीये। अत्यंत पक्षाचा नेता म्हणून जबाबदारीने मी तुम्हाला सांगतो, मुंबई महापालिकेचा हा विषय आहे किंवा महानगरपालिकांचा विषय आहे। एकनाथ शिंदेचा पक्ष आणि भाजपा आणि काँग्रेस राष्ट्रवादी या जमीन आसमानचा फरक। काँग्रेस आणि राष्ट्रवादी महाराष्ट्राचे शत्रू नाही, त्यांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आज पक्षांतर झालेली आहे यात, पण ज्या पद्धतीनं अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राच्या पाठीवर घाव घातलेले आहेत तसे घाव यांनी घातलेले मला दिसले नाही। ते माननीय राजसाहेब सुद्धा मान्य करते। त्याच्यामुळे याच्यावरती भविष्यामध्ये एका टेबलावरती चर्चा होऊ शकते। आता एकत्र येणार या संदर्भात चर्चा चालू आहे। प्रस्ताव काही तयार आहे का? प्राथमिक प्रस्ताव तयार आहे का? कोणाकडे का? आमच्याकडनं का? कारण एकत्र येणार या संदर्भात कोण बोलतंय मला सांगा? रोज सकाळी 9 वाजता भोंगा कोण वाजवतंय? आम्ही वाजवतोय का ते वाजवतोय? जे भोंगा वाजवतात त्यांनी प्रस्ताव तयार करावा। आणि म्हणून या संदर्भातला नक्की प्रस्ताव राजसाहेबांचा काय आहे, हा खरा प्रस्ताव राजसाहेबांनी मांडला पाहिजे। आणि तो मांडत असताना मी तेव्हाही तेच सांगितलं होतं, आताही तेच सांगतो की हे दोन बंधू हे शेवटच्या टप्प्यात एकत्र आले पाहिजेत। सुरुवातीच्या टप्प्यामध्ये उद्धव साहेबांची 4 माणसं विश्वासातली, राजसाहेबांची 4 माणसं विश्वासातली, त्यांच्या यांनी एकत्र येऊन नक्की प्रस्ताव काय दोन्ही बाजूचे याच्यावर चर्चा केली पाहिजे। काही प्रस्तावांच्या बाबतीत एकमत झालं
तर आनंद आहे. ते प्रस्ताव एकमतानं बाजूला ठेवायचे आणि काही विषयांबाबत एकमत झालं नाही तर ते दोघांनी बसून त्या विषयामध्ये एकमत करणं आणि दोघांनी एकत्र येणं हाच त्याला एक मार्ग आहे. यानंतर राज्याच्या राजकारणातली मोठी बातमी. महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होईल असं उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवलंय. मनसे ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीवर सूचक वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलंय. मनसे आणि शिवसैनिकांच्या मनात संभ्रम नाही असं देखील उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवलेलं आहे. या घडीची एक मोठी आणि महत्वाची बातमी म्हणावी लागेल. मनसेसोबत युती संदर्भात आम्ही सकारात्मक आहोत. मनसे आणि शिवसैनिकांच्या मनात संभ्रम नाहीये असं उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवलेलं आहे. मनसे आणि ठाकरेंच्या युतीवरती ठाकरे गटाकडून आणि अर्थातच उद्धव ठाकरे यांचं हे एक मोठं आणि महत्वाचं विधान म्हणावं लागेल. काही वेळापूर्वी संजय राऊत यांनी देखील मनसेसोबत आम्ही युती करण्यासाठी सकारात्मक असल्याचं बोलून दाखवलं होतं आणि त्याच अनुषंगानं उद्धव ठाकरेंचं एक मोठं वक्तव्य. कार्यकर्ते नाही आज ते आता निष्ठा आहे. सुजाताताईंनी त्यांच्या भावना नेमक्या शब्दात व्यक्त केलेल्या आहेत आणि ज्या वेळेला त्यांनी त्या शिवसेना सोडतात हे कळलं तेव्हा आम्हाला सगळ्यांना एक धक्का बसला होता. वाईटही वाटलं होतं की एवढी आपली जुनी कार्यकर्ती शिवसेना सोडू का शकते आणि कशी शकते. ठीक आहे, तो आता सगळा इतिहास झालेला आहे. गेले 3-4 महिने किंवा किती जो काय काळ तुम्ही तिकडे होतात तिकडे एकूण सगळं बघितलेलं आहे. बेबंदशाही, अंधाधुंद आणि कशासाठी लोक तिकडे जात आहेत, तिकडे जाऊन काय करताय हे तुम्ही जवळून पाहिलं. त्याच काळामध्ये तुम्ही मला यापूर्वी सुद्धा सांगितलं आणि आत्ता सुद्धा सगळ्यांना तुम्ही सांगितलं की तिथे तुम्ही कोणाशी म्हणजे असं काही जुळून घेऊ शकाल असं काय वाटत नव्हतं. एकूण वातावरणच फार विचित्र होतं. बेचैन होत्या, अस्वस्थ होत्या. पण त्यांना मी खरंच धन्यवाद देतो की काही जण तिकडे गेल्यानंतर पश्चाताप होतोय, अनेकांना होतोय. पण तुमच्यासारखा निर्णय घेण्याचं धाडस किंवा एक ज्याला एक हिंमत लागते ती फार कमी लोकांमध्ये असते आणि ही हिंमत आणि हे धाडस केवळ शिवसैनिकामध्येच असू शकतं. बाकी इतर जे काही गेले असतील लाचारीसाठी त्यांच्यामध्ये असू शकत नाही. आज संपूर्ण शिवसेना कुटुंब हे परत एकदा आनंदी आहे. तुमचं स्वागत सगळ्यांनी केलेलं आहे आणि तुम्ही ज्या एका आपुलकीने प्रेमाने काम करत होता त्याच यांनी तुम्ही यापुढे आणखीन मी तर म्हणेन आता अनुभव संपन्न झालेला आहे तर यातनं आणखीन जोरात काम कराल आणि शिवसेना तिकडे आणखी मोठी कराल ही मला खात्री. उद्धवजी, आणखी एक विषय आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे की राज ठाकरे उद्धव ठाकरे कधी एकत्र येणार. साथ दिली, प्रतिसादही सकारात्मक आहे. पण मनसेतून सांगितलं जातं आहे की युतीचा प्रस्ताव पाठवा. ठीक आहे, आपण बघू ना जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात ते होईल. तर आपण पाहतोय महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होईल असं उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलून दाखवलेलं आहे. मनसे ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीवर सूचक वक्तव्य उद्धव ठाकरे यांचं आहे. घरी आलेलं आहे त्याच्यामुळे ती एक महत्वाची बातमी आहे. असे हा त्यांचा परत घरी येण्याचा जो किंवा पुनर्प्रवेश जो आहे तो तमाम तिथे गेलेल्या पण मनापासून शिवसैनिक असलेल्यांसाठी एक संदेश आहे. उद्धवजी, एक संदेश असा तुम्ही देऊ शकता का जे म्हटलं जाते की या सगळ्या प्रकरणात संदेश कशाला मी बातमीच देईन ना तुम्हाला. कारण काही कार्यकर्त्यांचं मनोविषय होत आहे. माझ्याकडे असं म्हणतायत की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे माझ्याकडे शिवसैनिकांच्या मनात कुठेही संभ्रम नाही आणि जे काही त्यांचे सुद्धा सैनिक एकमेकाच्या आमच्या संपर्कात आहेत त्यांच्याही मनात संभ्रम नाही. तर माझं म्हणणं की संदेश वगैरे देण्यापेक्षा आम्ही जी काय बातमी द्यायची ती बातमी देऊ. तर आपण पाहिलं संदेश देण्यापेक्षा आम्ही युती संदर्भातली बातमी देऊ असं सूचक विधान उद्धव ठाकरे करतायत. महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होईल असं एक वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलंय. मनसे आणि ठाकरेंच्या युती संदर्भात सगळ्यात चर्चा होत असताना उद्धव ठाकरेंची एक अतिशय महत्वाची आणि सूचक प्रतिक्रिया म्हणावी लागेल. या संदर्भात राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सर आहेत आपल्यासोबत. सर, आपण पाहिलंय आता उद्धव ठाकरे यांनी एक सूचक वक्तव्य केलंय आणि ज्या वेळेस ते हे वक्तव्य करत होते त्यांचा हावभाव देखील काहीसा वेगळा बघायला मिळाला. संजय राऊतांनी सकाळी सांगितलं की ते दोघं भाऊ फोनवरती बोलत असतील, तुम्हाला माहिती नसेल. या वक्तव्याचा नेमका आपण काय आणि कसा अर्थ काढावा?
नाही, मला एक तर निश्चित वाटतं की जेव्हा राज ठाकरे यांनी साथ घातली त्याच्यानंतर काही तासाच्या आत त्यावर प्रतिक्रिया देऊन आपण प्रतिसाद देत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. तेव्हापासूनची जी भूमिका आहे त्याच्यामध्ये त्यांच्या स्वतःच्या असेल किंवा नेत्यांच्या बाबतीत असेल ते त्या भूमिकेमध्ये निश्चितपणे एक सातत्य आहे. आता कुठलीही आघाडी किंवा युती व्हायची असेल तर त्याला अनेक टप्पे पुढे असतात. जागा वाटप असतं, काही महत्वाची बलस्थानं असतात दोन पक्षाची, त्याच्यावरचे एकमेकांचे दावे असतात. या सगळ्या गोष्टींची प्रक्रिया ही खूप मोठी असते आणि ते एक एक टप्पे पार करत जातात. पण मुळात कुठून तरी जी सुरुवात व्हावी लागते की आम्ही एकत्र यायला तयार आहोत. कारण आघाडी असेल किंवा युती असेल काही कोणी हौसेने करत नाही. जेव्हा म्हणजे भागीदार घेतला जातो तेव्हा आपल्याकडे आता जी शक्ती आहे ती पुरेशी नाही विरोधकांशी लढण्यासाठी. त्यासाठी एकत्र आले पाहिजे ही भूमिका जेव्हा स्वीकारली जाते तेव्हा ते एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू होते आणि त्या प्रक्रियेपर्यंत या दोन्ही पक्षांचे नेते आलेले दिसत आहेत. आता पुढची प्रक्रिया जरी लांबची असली तरी मुळात त्या तत्वाला त्यांनी धरून बोललेले आहेत. अर्थात अजूनच होईलच असं ठामपणे त्या दोन्ही पक्षाचे नेतेही सांगणार नाहीत किंवा आपण जे त्या दोन्ही पक्षाचं इतके वर्षाचं राजकारण बघतोय त्यांना पण लगेच नाही सांगता येणार. पण एक निश्चित आहे की त्या दिशेने एक एक छोटं का होईना पाऊल पुढे पडतंय आणि आजच्या उद्धव ठाकरेंच्या प्रतिक्रियेकडे त्याच दृष्टिकोनातून मला वाटतं बघावं लागेल. वर्षा, अगदीच अभय सर, मात्र या सगळ्या घडामोडी घडत असताना एक मुद्दा प्रकर्षानं जाणवतोय तो म्हणजे राज ठाकरे आणि अर्थातच मनसेकडून सांगितलं जातं की काँग्रेस सोबत नकोय. याकडे तुम्ही कसं पाहता आणि तसं होऊ शकतं का? निश्चितपणे ती अट तर असणारच आहे. म्हणजे जसं उद्धव ठाकरेंनी आधी सांगितलं की ज्यांच्याबरोबर तुमची उठ आहे ती आधी थांबवा, म्हणजे याचाच अर्थ तुम्हाला भाजपाची साथ सोडावी लागेल असा त्याचा अर्थ होता. मनसेने उघडपणे जरी सांगितलं नसलं तरी ते ही भूमिका घेणार हे ते स्पष्टच आहे. दुसरी बाब अशी आहे की मुंबई महापालिका विशेषतः बाकीच्या महापालिकेत महाविकास आघाडीचं काय होणार याच्याबद्दलची अजून स्पष्टता नाहीये. पण मुंबईमध्ये काँग्रेस बरोबर युती होणार नाही असे स्पष्ट संकेत ठाकरेंच्या शिवसेनेकडून दिलेले आहेत. त्याच्यामुळे काँग्रेस ही मुंबईतली अडचण असणार नाही. आता पुढच्या काळामध्ये कुठल्या कुठल्या अटी घातल्या जातात, हिंदुत्वाच्या भूमिकेबद्दल काय शिवसेनेची किंवा ठाकरे गटाची भूमिका आहे अशा याच्या संदर्भात विचारणा होईल. मला वाटतं की जर युती करायची असेल तर अडचणीचे विषय बाजूला ठेवून म्हणजे ज्याला आपण किमान समान कार्यक्रम म्हणतो तसं किमान ज्या दोन्ही पक्षातले साम्य आहेत त्या बाबतीत एकत्र यावं आणि मतभेदाचे मुद्दे बाजूला ठेवावेत. मतभेद ज्याच्यावरून होऊ शकतात असे मित्र बाजूला ठेवावेत. या अटींवर मुंबईमधली युती होऊ शकते आणि त्याच दृष्टिकोनातून मला वाटतं की छोटे आता पुढे जाताना दिसत आहेत ही मंडळी. निश्चितच त्यामुळे चर्चा तर होतच राहतील, मात्र येणारा काळच ठरवेल आणि येणाऱ्या काळात आपल्याला कळेलच की मनसे आणि शिवसेना ठाकरे यांची युती होते की नाहीये. सर, सखोल विश्लेषण केलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद.